नमस्कार मित्रांनो आणि गाईस, तर आम्ही चालत कुठेतरी नदीवर पोहायला आणि कपडे धुवायला. इथे मंडळी जार आहे हे आणि आम्ही आता पडले असते. तर बऱ्याच दिवसानंतर तुमचं एक नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे. आणि आजचा ब्लॉग म्हणजे आम्ही चाललेत नदीवर. आम्ही आता आपण कुठे आहेत रे? इगतपुरी. आता आम्ही जमिनीवर आहेत, पण इगतपुरीला पण आहे. आणि इगतपुरीच्या नदीवर चालल्यात. तर इगतपुरी कर कोई रहेगा तो कमेंटचा मला आता जाऊन जरा पुढे दाखवतो आम्ही कसे जातात चालतच जाणार आहेत. आणि काहीतरी मजा करू आणि काय करू ते दाखवतो मला. ही आमची सगळी मंडळी, गावातली बिवातली बाजूवाली सगळी बिगली आम्ही चालत नदीवर मस्तपैकी. आणि आता आम्ही ही सगळी चालले नदीवर गाठोड घेऊन. आणि सेट आहे 0 पैशाचा. आम्ही शिर्डीच्या वारीला साईबाबांच्या पालखीला आम्ही पदयात्रेला चालले. आणि पदयात्रेची मजा 10 दिवसाची कोणालाच काही शब्दात बयान नाही करू शकत अशी असते. अख्खं गाव सोडून आम्ही नदीवर आल्यात. मस्त नदीची गारगार पाण्याची मजा घ्यायला. नदी अजून कोसावर आहे तरी आम्ही चाललेत. आम्ही जिद्द नाही हरणार. इथे पायात काटेपिटे घुसतात तरी आम्ही काय जिद्द हरणार नाहीये. इथे आलेत पानवाले बाबू. पानवाले बाबूचे मामाचे मामा कुठं आहेत? कुत्रा नको इथून. मामा कोसावर आहे. हे आमचे मामा पाणीवाले मामा देवेंद्र मामा फडणवीस. ऑलमोस्ट आम्ही नदीच्या इथे पोहोचलेलो आणि बोरीत पब्लिक आहे इकडे. इथे मस्तपैकी. आणि काही गहू आहे, गव्हाचं शेतात गहूचं झाड, झाडाचे रोपाचे रोप. आणि आम्ही चाललेत. एवढं कष्ट करून आम्ही नदीवर आल्यात तर ते बरं वाटते. एवढी मोठी नदी बघून जीवाचे हाल दूर झालेले आहेत. इथे सगळी साईराम मंडळी पब्लिक. आणि हो महामार्ग नाही आहे. आणि हे रोहित दादा ही आमची माणसं सगळी पब्लिक. नदीवर मस्त पाणी आहे. एवढे कष्ट करून नदीवर आल्यावर नदीचं पाणी बघून कष्ट दूर झालेत आमचे अशा प्रकारे. आणि अशा प्रकारे तशा प्रकारे. थांबा 1 मिनिट. पाणी म्हणजे हिमालयाच्या डोंगरातून आलेलं पाणी असं वाटते. एवढं थंड पाणी आहे की बस. आम्ही तिथे थंड पाणी उडवायला आला अंगावरती. बघा यो ब्लॉक मास्टर आमच्या इथे आहे. गाईस पाणी एवढं थंड आहे की बस भाई कपालात आल्या. इकडे बोलला इकडे ही काली बघा, तिचा चेहरा दिसणार नाही पण तरी बघा तुम्ही. कसं वाटते सिरियसली. पाणी एवढं थंड आहे ना की पाणी म्हणजे पाण्यात एक डुबकी मारून मन भरलं की झालं. आंघोळ बिंघोळ नाही करायचंय मला. अंगाला साबण नाही लावलाय काय नाही. आता अजून कपडे धुवायचे चालू आहे. तिकडे सीन झाला तिकडे. झालं ते झालं. गाईस पाणी एवढं थंड आहे ना की मला आंघोळ करायची इच्छा होती. ती इच्छाशक्ती माझी मेलेली आहे. मला आंघोळ नाही करायची आहे. इथे बघा आता मी कपडे धुणार आहे गाईस. मी कपडे धुणार आहे. कपडे घरी जाऊन धुवत नाही कधी. वरती काहीतरी दिसलं ते काय बघायचं होतं. बघा गाईस एवढं पाणी थंड आहे की पाण्यात कोण उतरायला नाही बघत आहे. पाणीचा फ्लो एकदम मस्त आहे गाईस. एक नंबर. हे बघा बदक. पडला गाईस, पडला तो.
पाणी एवढं थंड की आंघोळ करायला पण लोकांना जीवावर यायला लागलं इकडे. आणि मोठं एवढं लांबून इकडे आलं नदीवर पोहायला. पहिला ब्लॉग काढलेला पण तो भडवा बोलला, सॉरी आंघोळ तर नाही करणार, कपडे तर धुवून नाही करत. आंघोळ करणार, थोडंसं साबण लावतो. काल थोबार झालं इकडं. आता मी लावणार साबण आणि आंघोळ करणार. तेवढंच गाईच. आता आम्ही घरी म्हणजे स्टॉपवर पण जाणार. आता ते तेवढं दाखवत नाही बसून, मला कंटाळा येत आहे डेअरिंग करायला. थोडंसं सिनेमॅटिक बघा, थोडंसं सिनेमॅटिक. थांबा. गाईस कपडे बिपडे धुवून झाले, आंघोळ बिंघोळ करून झालेत. आता आम्ही निघालो आमच्या स्टॉपकडे म्हणजे झोपाला. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा, सबस्क्राईब पण करा. नाही करत असाल तरी पण करा. टाटा बाय बाय. तिकडे रस्ता बघू शकतात त्या साईडला, त्याच्या पण त्या साईडला आम्हाला जायचं आहे. तरी पण आम्ही आलेले आणि होतं एवढं मस्तपैकी नदीवर. खूप मजा आली. हे ऊन लागते म्हणून तसं घातलेलं असं वाटते. कपडे पण आहेत त्या खांद्यावर. आणि आम्ही आता चाललो आता रूमवर हॉलवर झोपायला जेवायला.